आरसा महानगर वार्ता। राज्यात आता नियम मोडणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने थेट रद्द होणार आहेत। विधान परिषदेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची सर्वात मोठी घोषणा केली। विधान परिषदेत आमदार सुनील शिंदे यांनी राज्यातील अवैध प्रवासी वाहतुकीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती। या चर्चेत डॉक्टर नीलम गोरे आणि निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला। यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत कठोर निर्णय जाहीर केला। अलीकडेच राज्यात घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये तब्बल 24 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। या दोन्ही अपघातांमध्ये मालवाहू वाहनातून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं होतं। याच पार्श्वभूमीवर सरकारने आता अशा अपघातांना जबाबदार असणाऱ्या वाहन चालकांवर आणि मालकांवर थेट गुन्हे दाखल करून त्याचे परवाने म्हणजेच लायसन्स आणि परमिट रद्द करण्याचे थेट आदेश दिलेत। अवैध वाहतूक का वाढते? कारण अनेक मार्गांवर सरकारी बसेस वेळेवर मिळत नाहीत। हीच अडचण ओळखून सरकारने मोठा दिलासा दिलाय। सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 8300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या। एवढंच नाही तर ज्या मार्गांवर प्रवाशांची गर्दी जास्त आहे तिथे सध्या दर तासाला एसटी बस सोडली जाईल आणि पुढील 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाला बस सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे। तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी 100 नवीन मिनी बसेस देखील सुरू करण्यात आल्या। याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसराई सारख्या प्रसंगी अगदी माफक आणि स्वस्त दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची एक अभिनव योजना सरकार आणत आहे। तसेच राज्यात लवकरच नवीन ऍग्रीगेटर धोरण लागू होणार असून याद्वारे छोट्या वाहनांना कायदेशीर चौकटीत आणून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली जाईल। महत्त्वाचे म्हणजे जर आरटीओ किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर वाहतुकीकडे डोळेझाक केली तर त्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार आहे। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।